नमस्कार फ्रेंड्स, मी स्मृती देसाई तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते हाऊस पार्टी टुडे स्पेशल या चॅनलमध्ये. आणि आज खूप दिवसांनी पुन्हा एकदा मी एक रेसिपी घेऊन आलेली आहे. मध्ये काही कामं असल्यामुळे मला व्हिडिओज रेकॉर्ड करता आले नाहीत, मात्र आजपासून पुन्हा मी ही सुरुवात केलेली आहे. तर सुरुवातीलाच मी तुमच्यासाठी एक कच्च्या केळ्यापासून बनवलेली ही चमचमीत अशी रश्श्याची भाजी घेऊन आलेली आहे. अगदी चिकन मटनच्या रश्श्यालासुद्धा मागे सोडेल इतकी चविष्ट ही भाजी झाली होती. म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूया. त्यासोबत मी दिलेली आहे छान अशी गरमागरम ही बाजरीची भाकरी. आणि अशा पद्धतीने माझा हा डिनर मेनू मी काल बनवला होता, जो मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग लगेचच ही भाजी कशी बनवायची ह्याची रेसिपी आपण पाहूया. तर ह्यासाठी आपल्याला इथे लागणार आहेत कच्ची केळी. तर साधारण 6 केळी मी इथे आणलेली आहेत, व्यवस्थित मोठ्या आकाराची आणि कच्ची ही केळी आहेत. तर आता ही केळी मी धुवून घेतली आहेत आणि आता आपल्याला ह्याचे तुकडे करायचे. तर साधारण एक केळ्याचे 3 ते 4 तुकडे होतील एवढेच आपण ह्याचे तुकडे करणार आहोत. आणि ह्याला आपण एक शिटी काढून वाफवून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला भाजीत घालण्यापूर्वी हवे त्या आकारात आपण ह्याला कापू शकतो. सध्या वाफवण्यासाठी एवढ्याच आकाराचे तुकडे पुरेसे आहेत. तर इथे तुकडे केल्यानंतर मी ह्याला लगेचच पाण्यात घालते, कारण कच्च्या केळ्यामध्ये खूप जास्त चीक असतो आणि हे लगेच काळी पडतात. त्यामुळे कापल्यानंतर आपण ही लगेचच पाण्यात घालायची. यापूर्वीसुद्धा कच्च्या केळ्याचे काप कसे बनवायचे ही रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे. तीसुद्धा तुम्ही नक्की पहा. फार चविष्ट असे काप तयार होतात, लहान मुलांनासुद्धा फार आवडतात. आणि अगदी कंटाळा आला असेल तर वरण भातासोबत हे काप जर तुम्ही सर्व केले तर छान साईड डिशसुद्धा होते. तर ती रेसिपीसुद्धा तुम्ही पहा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच शेअर करेन. आता ही केळी जी आहेत ती आपण इथे कापून घेतलेली आहेत. आणि आता ही कपभर पाण्यामध्ये आपल्याला कुकरमध्ये अगदी एक वाफ काढायची, आपल्याला एक शिट्टी करणार आहोत. तर इथे कुकरमध्ये मी एक कपभर पाणी घातलेलं आहे. त्यासोबतच ह्याला चवीसाठी मी घालते थोडीशी हळद आणि अगदी थोडंसं मीठ. त्यानंतर आपण कुकरचं झाकण लावूया आणि अगदी फास्ट गॅसवरती एक शिट्टी फक्त आपल्याला काढायची आहे. त्यानंतर आपण ही भाजी फोडणीला घालणार आहोत. तर इथे कुकरला छान अशी शिट्टी होते, तोपर्यंत ह्याला जे वाटण लागणार आहे ते वाटण आपण बनवून घेऊया. तर हे वाटण बनवण्यासाठी अगदी घरातलेच पदार्थ आहेत. त्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक कच्चा कांदा, मीडियम आकाराचा कांदा आहे, जो मी बारीक असा चिरून घेतला आहे. त्यानंतर मी इथे घेतलेली आहे एक हिरवी मिरची, तिचेसुद्धा साधारण 3 ते 4 तुकडे मी करून घेतलेत. थोडासा लसूण घेतलेला आहे आणि एक आल्याचा तुकडा घेतला आहे, हा सुद्धा आपण बारीक असा कापून घेऊया. हे सगळे पदार्थ आपण एकत्र भाजणार आहोत. त्यासाठी जर असा आकार जो आहे ह्याचा बारीक केलेला आहे, म्हणजे ह्याचा जो कच्चटपणा आहे तो लगेच निघेल. त्याचप्रमाणे ह्यात आपण घालणार आहोत एक टोमॅटो. तर छान असा पिकलेला मध्यम आकाराचा टोमॅटो मी घेतलेला आहे. आणि हा टोमॅटोसुद्धा मी जरा मध्यम आकाराच्या तुकड्यांमध्ये कापून घेते. सोबतच मी घेतलेले आहे हे कोथिंबिरीचे देठ. साधारणतः कोथिंबीर निवडताना आपण पानं घेतो आणि कवळे देठ घेतो. त्यानंतर हे जे उरलेले देठ असतात हे सुद्धा तुम्ही वापरू शकता वाटणासाठी. वाटणाला फार छान अशी चव येते. आता वाटण भाजायचे, त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. यात आपण घालूया थोडंसं तेल आणि आता या तेलावरती आपण सगळे पदार्थ भाजून घेऊया. तर ह्यामध्ये सगळ्यात आधी मी घालते आहे ही थोडीशी चण्याची डाळ, ज्याला तुम्ही हरभऱ्याची डाळसुद्धा म्हणू शकता. अगदी 1 टीस्पून एवढी ही चण्याची डाळ आहे. 2 मिनटं अगदी आपण भाजून घेऊया. हलकीशी लालसर झाली की आपण यामध्ये कांदा घालणार आहोत. तर हे पहा, इथे जर तुम्हाला डाळ नसेल घालायची आणि छान असा आणखीन खमंग करायचं असेल तर इथे तुम्ही चमचाभर बाजरीसुद्धा घालू शकता. वाटणाला फार छान अशी चव येते. आता ही डाळ अगदी हलकीशी भाजली आहे. ह्यात लगेचच मी कांदा आणि मिरची जी आपण कापली होती ती घातलेली आहे. कांदा हलकासा सॉफ्ट होईपर्यंत फक्त आपल्याला परतवायचा आहे. त्यानंतर लगेचच आपण यामध्ये आलं आणि लसूण घालणार आहोत. ते पहा, अगदी छान असा कांदा मी सॉफ्ट असा होईपर्यंत परतवून घेते. फार जास्त लालसर आपल्याला करायचा नाही आहे. झटपट असं तयार होणारं वाटण आहे. सकाळी टिफिन करायच्या वेळेला घाई होते तेव्हा तुम्ही हे वाटण नक्की करू शकता. आता ह्यात लगेचच मी आलं आणि लसूण घातलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण जे कोथिंबिरीचे देठ कापले होते ते सुद्धा मी यात घातलेले आहेत. कोथिंबिरीच्या देठामुळे वाटणाला फार छान अशी चव येते. नक्की ट्राय करून पहा. आता हे सुद्धा अगदी 2 सेकंड आपण परतवलंय. त्यानंतर इथे एक तमालपत्र घेतलंय, जे अशा पद्धतीने हाताने बारीक तोडून मी यामध्ये घातलंय. सोबत घालते अगदी अर्धा टीस्पून एवढे धणे, 2 लवंगा, त्यासोबतच एक चक्री फूल आणि थोडीशी दालचिनी मी यामध्ये घालते आहे. अगदी 7 ते 8 काळं मिरीसुद्धा मी यामध्ये घातलेलं आहे आणि 1 टीस्पून एवढी मी यामध्ये घातलेली आहे खसखस. 2 टेबलस्पून हे सुक्कं खोबरं मी किसून घेतलेलं आहे ते यात घालते.
आता हे अगदी लालसर होईपर्यंत आपण ह्याला परतवून घेऊया व व्यवस्थित असं लालसर झालं की त्यानंतर आपण ह्यामध्ये टोमॅटो घालणार आहोत. तर आता सतत परतवत असं आपलं हे वाटण जे आहे ते व्यवस्थित असं लालसर झालेलं आहे. आता यात घातलेला आहे आपण बारीक चिरलेला टोमॅटो. हा सुद्धा हलकासा सॉफ्ट होईपर्यंत आपण ह्याला सतत परतवत राहायचं आहे आणि हलकासा असा टोमॅटो सॉफ्ट झाला की आपण गॅस बंद करणार आहोत व त्यानंतर व्यवस्थित थंड करून अगदी बारीक असं आपण ह्याला मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. तर टोमॅटोसुद्धा आता हलका हलका सॉफ्ट झालेला आहे आणि वाटणही आपलं व्यवस्थित असं लालसर झालेलं आहे. हे पहा. तर आता मी इथे गॅस बंद करते आणि हे वाटण जे आहे ते आपण असं व्यवस्थित थंड करून घेऊया व त्यानंतर मिक्सरमध्ये आपण ह्याला बारीक करूया. तोपर्यंत कुकरची सुद्धा इथे मी वाफ काढून घेतलेली आहे आणि ही जी केळी आहेत ह्याची आता आपल्याला साल काढून घ्यायची आहे. वाफवल्यानंतर ह्याची साल अगदी सहज निघते. तर या सगळ्या केळ्यांची साल काढून आपल्याला हवे त्या आकारामध्ये आपल्याला ह्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. तर सगळ्या केळ्यांची साल काढून मी ह्याची व्यवस्थित असे तुकडे करून घेते. त्यानंतर आपण हे जे वाटण आहे ते मिक्सरमधून छानपैकी बारीक करून घ्यायचं आहे. ते पहा अगदी सहज ही केळी जी आहेत कापली जातात, त्याची सालही व्यवस्थित निघते. सगळी केळी अशा पद्धतीने मी व्यवस्थित कापून घेतली आणि आता हे जे वाटण आहे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मी अगदी छान अशी ह्याची पेस्ट करून घेतली आहे. अगदी बारीक असं हे वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे. हे पहा. हवे तर अगदी 2 ते 3 चमचे पाणी यामध्ये तुम्ही घालून ह्याला अगदी बारीक असं वाटू शकता. आता इथे वाटणही आपलं तयार झालेलं आहे. केळीसुद्धा आपली छानपैकी कापून आपण बाजूला ठेवलेली आहेत. आता आपल्याला भाजीची तयारी करायची आहे. तर त्यासाठी पुन्हा एकदा कढईत मी थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि फोडणीसाठी मी इथे घेतलेला आहे एक कांदा. अगदी छोटासा कांदा होता, बारीक चिरून घेतला आहे. एक तमालपत्र 2 तुकड्यांमध्ये तोडून घेतलं आहे. एक हिरवी मिरची आणि काही कोथिंबीर मी इथे कापून घेतलेली आहे. आता तेल आपलं तापलं आहे तर हा कांदा आपण यामध्ये घालूया. त्याचप्रमाणे ही हिरवी मिरचीसुद्धा आपण यात घालूया आणि कांदा व्यवस्थित असा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. ते पहा. कांदा फोडणीमध्ये घातल्यामुळे ना ह्याला छान चव येते. सोबतच आपण घालूया थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि उरलेली कोथिंबीर जी आहे ती मी गार्निशिंगसाठी बाजूला ठेवलेली आहे. आता इथे व्यवस्थित असा कांदा परतवून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये काही सुके मसाले घालायचे आहेत, ज्यामुळे आपल्या वाटणाला छान चव तर येईलच, मात्र भाजीला छान तरीसुद्धा येईल. तर सगळ्यात आधी मी यात घालते अगदी थोडासा हिंग, 1 चमचाभर काश्मीरी लाल मिरची पावडर. ही कमी तिखट असते, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. अगदी थोडीशी हळद घातलेली आहे. 1 चमचा धना जिरा मिक्स पावडर आहे ती घातली आहे आणि अर्धा चमचा हा घरचा गरम मसाला मी यात घातलेला आहे. आता ह्याला आपण अगदी व्यवस्थित असं अगदी 2 मिनिटासाठी परतवून घ्यायचं आहे. मसाला करपणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. सोबतच आता हे जे वाटण आपण बनवून घेतलं होतं ते वाटण मी घालते. सगळं वाटण आपण यात न वापरता आपल्याला हवे तेवढं यात घेतलंय. उरलेलं वाटण मी काढून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. पुन्हा उद्या परवा काही भाज्या होतील त्याला ते वाटण वापरता येईल. तुम्ही सुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे वाटणाची आणि पाण्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता. मी सध्या हे हलकंसं पातळ ठेवणार आहे कारण मी हे भाकरीसोबत सर्व करणार आहे. व्यवस्थित मसाल्यामध्ये आता हे वाटण मी इथे मिक्स करून घेतलं आहे. आता ह्यातच मी घालते हा सवाईचा चिकन सुक्का मसाला. फार छान मसाला आहे, फार छान अशी चव येते आपल्या भाजीला आणि मी इथे कोणत्याही ब्रँडचं प्रमोशन करत नाही आहे. हा प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे. मला हा मसाला आवडतो म्हणून मी फक्त तुम्हाला दाखवला. आता पुन्हा एकदा हे वाटण व्यवस्थित असं मी इथे मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता ह्याला थोडंसं तेल सुटेपर्यंत आपल्याला असंच परतवत ठेवायचं आहे. आता हे मी बाजूला ठेवलेलं आहे. याला व्यवस्थित असं बाजूला थोडंसं तेल सुटलं की आपण यामध्ये पाणी घालणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला. तर हे पहा, तुम्ही पाहू शकता ह्याला साईडला आता थोडंसं इथे तेल सुटायला लागलेलं आहे. अगदी छान असं तेल सुटलं की आपण लगेचच ह्यामध्ये पाणी घालणार आहोत. तर इथे मिक्सरच्या भांड्यातच मी पाणी घेते म्हणजे मिक्सरचं भांडंसुद्धा धुतलं जाईल. तर आवडीनुसार पाणी घाला. तुम्हाला किती घट्ट ठेवायचं आहे, किती सुक्कं ठेवायचं आहे त्याप्रमाणे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करा. तर इथे मी ह्यामध्ये पाणी घालून ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेते व त्यानंतर आपण ह्यामध्ये घालूया चवीनुसार मीठ. आता आपण केळी शिजवताना सुद्धा थोडंसं मीठ घातलं होतं, तर त्या अंदाजाने मीठ घाला. इथे वाटणाला लागेल इतकं मी मीठ घातलेलं आहे. पुन्हा एकदा थोडंसं पाणी मी ॲड केलं आहे. हलकंसं मला कन्सिस्टन्सी घट्ट वाटली होती म्हणून थोडं पाणी ॲड केलं आहे आणि आता ह्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. त्यापूर्वी मी थोडंसं मीठ चेक करून पाहते. हलकं मीठ कमी वाटत आहे तर मी पुन्हा थोडंसं मीठ यात ॲड केलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून आपण ह्याला एक उकळी काढायला ठेवूया. तर मी ह्यावरती झाकण ठेवलेलं आहे. अगदी 5 ते 7 मिनटं आपण ह्यावरती झाकण ठेवूया, जेणेकरून मसाल्यांचा, वाटणाचा जर काही थोडासा कच्चटपणा असेल तोही निघून जाईल आणि वाटण आणि मसाले छान एकमेकांमध्ये ह्याची चव ब्लेंड होईल
तर अगदी छान अशी याला उकळी आलेली आहे, हे पहा. आता ही उकळी आल्यानंतर ही जी केळी आपण इथे कापून ठेवलेली आहेत, ही केळी मी यात घालते. आता सगळी केळी जी आहेत ती मी इथे वापरणार नाही आहे, तर मला जेवढी पाहिजे तेवढी मी वापरते व काही वाटीभर मी बाजूला काढून ठेवणार आहे. त्याचे मी नंतर पॅटीस बनवणार आहे. सकाळी डब्यासाठी वगैरे मला हे पॅटीस करायला सोपे पडतात, तर ते मी बाजूला काढून ठेवेल आणि पाहिजे तेवढी मी इथे केळी आता ह्यात घालते. तुम्हीसुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे हवे तशी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करा. तर आता ही केळी घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण छानपैकी याला मिक्स करून घेऊया. व आता आपली इथे जी भाजी आहे ती फक्त उकळी काढायची आहे आणि आपली भाजी रेडी होणार आहे. तर व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर आपण ह्याला उकळी काढण्यासाठी बाजूला ठेवूया. केळी तर आपली शिजलेलीच आहेत, त्यामुळे आता फक्त आपल्याला ह्याला उकळी काढायची आहे. तर ह्याला बारीक गॅस करून मी छान असं उकळी काढण्यासाठी ठेवलेलं आहे. सोबतच ही जी केळी उरली होती ती आता एका वाटीमध्ये काढून झाकण ठेवून मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे, जेणेकरून उद्या सकाळी जेव्हा पटापट मला डब्बा बनवायचा असेल तेव्हा मी ह्याला वापरणार आहे. तर आता ही मी फ्रीजमध्ये ठेवते. तुम्ही पाहू शकता इथे आपल्या भाजीला सुद्धा छान उकळी आलेली आहे आणि तरी सुटायला सुरुवात झाली आहे. आता या स्टेजला अगदी फ्लेम जी आहे ती मी स्लो करते आणि स्लो करून अगदी 5 मिनटं याला छान तरी काढून घेतली. आता वरून सर्व करताना आपण पेरलेली आहे थोडीशी कोथिंबीर आणि आपली भाजी इथे तयार झालेली आहे. तर आता ही भाजी जी आहे ती मी बाजूच्या गॅसवर शिफ्ट करते आणि लगेचच आपण इथे एक छान अशी गरमागरम बाजरीची भाकरी तयार करून घेऊया. या भाजीसोबत बाजरीची भाकरी फारच छान लागते. तुम्ही जर बाजरीची भाकरी आवडत नसेल तर यासोबत ज्वारीची, तांदळाची भाकरी ट्राय करून पहा. अगदी चपाती फुलक्यासोबतसुद्धा चांगली लागते. मात्र अशा भाज्या भाकरीसोबत फारच चविष्ट लागतात. तर अगदी पातळसर अशी मी इथे ही बाजरीची भाकरी तयार करून घेतलेली आहे. आता दोन्हीही बाजूंनी अगदी व्यवस्थित मी ही भाकरी भाजून घेते व त्यानंतर आपण छानपैकी आपली एक डिनरची प्लेट जी आहे ती या भाकरी आणि भाजीसोबत सर्व करणार आहोत. अशाच पद्धतीने कच्च्या केळ्यापासून अजूनही बऱ्याचशा रेसिपीज बनवता येतात. तुम्हाला ह्यातली कोणती रेसिपी बघायला आवडेल हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. मी तशा पद्धतीने रेसिपी घेऊन येण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. तर आता ही जी भाकरी आहे ही दोन्हीही बाजूंनी आपली अगदी व्यवस्थित अशी मी भाजून घेतलेली आहे. तर छान गरमागरम अगदी टम्म अशी फुगलेली ही बाजरीची भाकरी आणि त्यासोबतच इथे आपण सर्व केलेला आहे कांदा आणि ही चमचमीत अशी आपली ही केळ्याची भाजी. तुम्हीसुद्धा ही भाजी लवकर ट्राय करून पहा. अगदी विश्वास बसणार नाही तुम्हाला की ही केळ्याची भाजी आहे. इतकी चविष्ट आणि चमचमीत ही भाजी तयार होते. नक्की ट्राय करून पहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटूया अशाच काही इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. तोपर्यंत एन्जॉय.